श्री गणेशाय नमः. दशक 8वा, महायोद्भव अथवा ज्ञानदशक. समास पहिला, देवदर्शन. श्री समर्थ म्हणतात की गुरु शिष्य संवादाच्या रूपाने विमल ज्ञान अगदी मुलांनाही समजेल असे अगदी सोपे करून सांगितले जात आहे. तरी श्रोत्याने सावध होऊन ते ऐकावे. नाना शास्त्रांचा शोध घेऊ लागले तर खरोखर आयुष्य पुरे पडत नाही. मात्र त्यांनी समाधान प्राप्त न होता अंतरात संशयच वाढू लागतात. सृष्टीमध्ये नाना तीर्थे आहेत. एकापेक्षा एक वरचढ अशी असंख्य पुण्यदायक तीर्थे आहेत. काही सुगम आहेत, काही दुर्गम आहेत, काही दुष्कर आहेत. अशा या सर्व तीर्थांचे दर्शन घेऊ शकेल असा या जगात कुणी एकतरी असेल का रे? एखादा जन्मभर फिरत राहिला तरी फिरताना आयुष्य कमी पडेल. लोक देवाच्या प्राप्तीकरता नाना प्रकारचे तप करतात, नाना दाने करतात, नाना प्रकारचे योग, नाना प्रकारची साधने करीत असतात. सर्वांना असे वाटत असते की देवाधिदेवाच्या प्राप्तीसाठी असे नाना प्रकारचे परिश्रम केले की आपल्याला येथे देवाची प्राप्ती होईल. भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून नाना पंथ निर्माण झाले, नाना मते प्रस्थापित केली गेली. त्या देवाचे रूप तरी कसे आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. या सृष्टीमध्ये अनेक देव आहेत. त्यांची गणना कोण करू शकणार आहे? पण त्यातील एकाही देवाची प्राप्ती होत नाही. अनेक प्रकारच्या उपासना आहेत. ज्याच्या मनातील कामना ज्या उपासनेने पूर्ण होतात त्याच्या मनात त्या देवतेविषयीच दृढ श्रद्धाभाव उत्पन्न होतो. अनेक देव आहेत, त्यांच्या कामनेने आसक्त झालेले अनेक भक्त आहेत. तसेच अनेक ऋषी होऊन गेले, त्यांची अनेक मतेही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. अनेक मतमतांतरे असल्याने त्यातील कुठले ग्राह्य आहे याचा निश्चय करता येत नाही झालाय. शास्त्रात सुद्धा मतभेद असल्याने निश्चय करता येत नाही अशी स्थिती झाली आहे. अनेक शास्त्रे आहेत, त्यात अनेक भेद आहेत, मतामतात विरोध आहे. अशा प्रकारे वादविवाद करता करता अनेक लोक नाहीसे झाले. हजारो मनुष्यात एखादाच खरा देव कुठला यासंबंधी विचार करू लागतो. ते जाणण्यासाठी मनापासून प्रयत्न करू लागतो, पण त्या खऱ्या देवाचे रहस्य त्याला कळून येत नाही. ठाईने पुढे असे कसे म्हणता हो, असे तो अहंकारामुळे म्हणू लागतो. या अहंकारामुळे देव बाजूलाच राहतो. असो, आता हे बोलणे राहू दे. ज्या प्राप्तीसाठी नाना योगांचा अभ्यास केला जातो तो देव कुठल्या उपायाने प्राप्त होतो हे प्रथम पाहिले पाहिजे. म्हणून देव कुणाला म्हणावे, त्याला कसे जाणावे ते आता सहजरित्या सांगितले जाईल. ज्याने ही चराचर सृष्टी उत्पन्न केली, ज्याच्या सत्तेने सर्व कार्य चालते व ज्याचे सर्व करता हे नाम निरंतर घेतले जाते, ज्याने मेघमाला केल्या, ज्याने चंद्रबिंबांच्या ठिकाणी अमृतमय शीतल चालणे निर्मिले व ज्याने सूर्यमंडळास तेज दिले तोच देव होय. ज्याच्या सत्तेने सागर मर्यादा पाळतो, ज्याने शेषाची स्थापना केली, ज्याच्या सत्तेने अंतरिक्षात तारका निर्माण केल्या, चारी खणी, चारी वर्णे, 84 लक्ष जीवयोनी व 3 लोक ज्याने निर्मिले तोच देव जाणावा. ब्रह्मा विष्णू शंकर हे ज्याचे अवतार आहेत तोच खरा देव आहे हा निर्धार करावा. देवालयातील देवाची मूर्ती सर्व जीवांची उत्पत्ती तसे ब्रह्मांडाची रचना करू शकत नाही. जागोजागी देव असतात, पण पृथ्वी, चंद्र, सूर्य, तारा, मेघ इत्यादींची उत्पत्ती त्यांच्यापासून होत नाही. म्हणून या सर्वांना जो निर्माण करतो तोच खरा देव आहे. पण त्याला पाहून जावे तर तो निर्गुण निराकार असल्याने दिसत नाही. ब्रह्मादिक देवही त्याची कला, लीला, कौशल्य जाणू शकत नाही. येथे एक शंका उत्पन्न झाली, तेथे निरसन पुढील समासात केले जाईल. आता जे सांगतो आहे ते ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावधान व्हावे. पोकळ आकाश जेथे काहीच नाही असे भकास होते, त्या निर्मळ आकाशात प्रथम वायूचा जन्म झाला. वायूपासून अग्नीची उत्पत्ती झाली आणि त्यापासून पाणी झाले. त्या देवाची करणी ही अशी अघटित घडली. उदकापासून पृथ्वी झाली, सृष्टी झाली, खांबाशिवाय आधाराशिवाय तिला उभारली. अशी विचित्र ज्याची कला आहे त्याला देव म्हणतात. देवाने ही पृथ्वी निर्माण केली, तिच्या पोटी दगड होतात आणि विवेकहीन माणसे त्याला देव म्हणतात. या सृष्टीचा निर्माता जो होता तो या सृष्टीपूर्वी होता, त्याच्या सत्तेने नंतर ही सृष्टी निर्माण झाली. मातीची भांडी निर्माण होण्यापूर्वी हे कुंभार असतोच. ती मातीची भांडी म्हणजे काही कुंभार नव्हे. तसा देव हा पूर्वीपासून आहेच.
पाषाण नंतर झाले म्हणून तो सर्वथा पाषाण नव्हेच. मातीचे सैन्य केले, ज्याने ते केले ते करते त्या सैन्यापेक्षा वेगळेच राहिले. कार्य म्हणजे मातीचे सैन्य आणि कारण म्हणजे मातीपासून सैन्य बनवणारे कारागीर. त्यांना नंतर एक करू म्हटले तरी ते होऊ शकत नाही. तथापि येथे कार्य म्हणजे मातीचे सैन्य आणि कारण ही दोन्ही पाचभौतिक असल्याने तत्वतः एकच आहेत असे म्हणता येईल. कार्यकारण संबंध हा पंचमहाभूतांना सोडून नसतो म्हणून निर्गुणाला तो लागू पडत नाही. म्हणून अवघ्या सृष्टीचा करता हा त्या सृष्टीहून वेगळा आहे हे निश्चित आहे. म्हणून येथे संशयाचे नावही काढू नये. खांबसूत्राच्या बाहुल्यांना जो पुरुष नाचवतो तो तीच बाहुली आहे असे कसे म्हणता येईल. अंधाऱ्या जागी पडद्यावर नाना चित्रांच्या छाया पाडून त्यांची हालचाल दाखवली जाते. तसेच सेना दाखवली तर त्या सैन्यातील शिपाई म्हणजे नाना व्यक्ती आणि ती हालचाल करून दाखवणारा सूत्री एक नव्हे. सृष्टी रचनेसारखीच ती रचना असते. म्हणून सृष्टीकर्ता देव हा त्या सृष्टीतील नसतो. ज्याने नाना जीव निर्माण केले तो जीव कसा असेल. जो कोणी देव करतो ते कार्य म्हणजेच तो असे कसे घडू शकेल. करता हा कार्याहून भिन्नच असणार. लोक बापडे कारण नसता उगीच संशयात पडतात. एका कारागिराने नाना प्रसंग दाखवणारे देवालयाच्या द्वारावर उंच गोपूर निर्माण केले. त्यातील देखावे व्यक्ती इत्यादी अगदी हुबेहूब बाह्य सृष्टीत दिसतात तशाच केल्या, पण गोपूर आणि त्याचा करता नक्कीच एक नव्हे. त्याप्रमाणे हे जग ज्याने निर्माण केले तो त्या जगाहून पूर्णपणे वेगळाच आहे. काही लोक मूर्खपणाने जग तो जगदीश असे म्हणतात. थोडक्यात म्हणजे जगाहून जगदीश पूर्णपणे वेगळा असून त्याने या जगाची निर्मिती मोठ्या कौशल्याने केली आहे. तो सदा सर्वदा सर्वांमध्ये असूनही सर्वाहून निराळा आहे. म्हणून पंचमहाभूतांच्या समुदायाहून मिश्रणाहून आत्माराम हा सर्वस्वी अलिप्त असतो. अविद्येच्या योगे मायेने निर्माण केलेला भ्रम सत्यच वाटतो. मायेने निर्माण केलेला हा जगाचा पसारा सर्व सत्यच आहे असा विपरीत विचार अध्यात्माच्या ग्रंथात कुठेच आढळून येत नाही. म्हणून जग मिथ्या असून आत्मा सत्य आहे आणि परमात्मा सर्वांच्याही पलीकडचा आहे व त्याने अंतर्बाह्य सर्वांना व्यापलेले असून तोच अंतरात्मा आहे. त्याला देव म्हणावे. इतर सर्व जे दृश्य आहे ते मिथ्या आहे असा वेदांताचा अंतरीचा भाव आहे. दृश्य सृष्टी आणि तिच्यावरील पदार्थ हे सर्व नाशिवंत आहेत याचा अनुभव सर्वांनाच येत असतो. म्हणून अविनाशी भगवंत हा पदार्थापासून वेगळा आहे. सर्व शास्त्रे सांगतात की देव निर्मल आहे, निश्चल आहे. म्हणून त्या निश्चल परमात्म्याला चुकूनही कधी चंचल म्हणू नये. देव आला, देव गेला, देव उपजला, देव मेला असे कधी म्हणू नये. तसे म्हणण्याने पाप मात्र पदरात पडते. आत्मजन्माला कधीही जन्ममरण नसते. ज्याच्या सत्तेने इंद्रादी देव अमर झाले त्याला मृत्यू कसा येईल. जन्मणे, मरणे, येणे, जाणे अथवा दुःख भोगणे हे सर्व त्या देवाच्या सत्तेने चालते. तो सर्वांचे कारण आहे. म्हणून तो या सर्व कार्यावर वेगळाच आहे. अंतःकरण, पंचप्राण, अनेक तत्वासहित पिंडज्ञान या सर्वात बदल होत असतो. त्यांचा नाशही होतो. म्हणून ते देव नव्हेत. इंद्रादी देवांचे देवपण कल्पांती नाश पावत असल्याने त्या देवपणाची मातब्बरी कल्पने रहित असलेल्या अविनाशी ब्रह्मस्वरूपापुढे म्हणजेच भगवंतापुढे चालत नाही. हे ऐकून शिष्याने आक्षेप घेतला की कार्य करताना करता हा कार्यमय झालेला असतो. तरी निर्गुण ब्रह्माने ब्रह्मांड केले असे म्हटले तर निर्गुण ब्रह्मच सगुण झाले असे म्हणावे लागेल. तरी ब्रह्मांड कोणी आणि कसे केले ते सांगावे. द्रष्टा हा द्रष्टेपणाने दृश्य पाहत असता न कळत त्या दृश्याचाच एक भाग बनतो. तसे ब्रह्मांडाचा करता निर्गुण म्हटले तर मग त्या निर्गुणाच्या ठिकाणी गुण कोठून आले. म्हणून ब्रह्मांडाचा करता कोण आहे त्याची ओळख कशी पटवून घ्यावी. देव सगुण आहे की निर्गुण हे सर्व आपण मला समजावून सांगा. कोणी एखादा म्हणतो की ते ब्रह्म इच्छा मात्रे करून सृष्टी उत्पन्न करते. त्याच्या खेरीज सृष्टीचा करता दुसरा कोण असणार. असो, आता हे अधिक बोलणे राहू दे. हे स्वामी, ही सर्व माया कोठून आली हे आता आपण मला समजावून सांगितले पाहिजे. शिष्याचे हे वचन ऐकून वक्ता म्हणाला,
की पुढील समासात याचे निरूपण केले जाईल, ते सावधान होऊन ऐक. ब्रह्मापासून माया कशी झाली याचे वर्णन पुढे केले आहे, तेव्हा श्रोत्याने वृत्ती सावध करून ते ऐकावे. पुढे हेच निरूपण केलेले आहे, ते मन एकाग्र करून श्रवण केल्याने साधकाचे समाधान होईल. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देवदर्शन नाम समास पहिला समाप्त. दशक 8 समास 2 सूक्ष्म आशंका. मागील समासात श्रोत्याने आक्षेप घेतला होता की ब्रह्म निरवयव असताना त्याच्यापासून चराचर सृष्टी कशी उत्पन्न झाली, त्याच्या समाधानासाठी निरूपण केले पाहिजे. याचे समाधान असे आहे की जे सनातन ब्रह्म आहे त्याच्या ठिकाणी माया ही विवर्त रूप दोरीवर साप दिसावा तशी नसूनही दिसणारी कल्पनामय भासत असते. सर्वप्रथम केवळ एक नित्यमुक्त सर्वश्रेष्ठ अक्रिय असे परब्रह्म तेवढे होते. तेथे अत्यंत सूक्ष्म आणि अव्यक्त अशी मूळ माया उत्पन्न झाली. सर्वप्रथम एक परब्रह्म असते, ते नित्यमुक्त असते, त्याच्या ठिकाणी कुठलाही बदल नसतो. त्यात अत्यंत सूक्ष्म माया उत्पन्न होते. तिच्यात बीज रूपाने जीव वास करतो. येथे श्रोताची शंका विचारतो की एकले एक मुक्त अक्रिय व निराकार ब्रह्म असताना तेथे जादूप्रमाणे माया कुठून आली. ब्रह्म तर अखंड असून निर्गुण आहे, मग तेथे इच्छा कशी असणार. निर्गुण सगुण झाल्याखेरीज तेथे इच्छा उत्पन्न होऊ शकत नाही. मुळात गुणरहित असल्याने तर निर्गुण नाम ब्रह्माला पडले आहे. मग तेथे ते सगुण कशा प्रकारे झाले. निर्गुणच सगुण झाले असे म्हणावे तर या बोलण्याने अंगी मूर्खपणाच येतो. कोणी एक म्हणतात की देव निरवयव असून तो सृष्टी करूनही अकर्ता आहे, बिचारा जीवाना त्याची लीला कशी करणार. एक म्हणतात की तो तर परमात्मा आणि बिचारा जीवात्मा अल्पज्ञ आहे, तो त्या परमात्म्याचा महिमा काय जाणणार. उगाच महिमा वर्णन करणारे काही श्लोक म्हणतात की देव हा सर्व करूनही अकर्ता आहे. निर्गुण संबंधी बळीच असे विधान करण्याने शास्त्रार्थाला बाधा येत आहे हे त्यांना कळत नाही. निर्गुणाच्या ठिकाणी मुळात क्रियाच नाही तर ते करून अकर्ता कसे असेल. तेथे करता अकर्ता ही गोष्टच सममिथ्या आहे. जे मूळचे निर्गुण आहे तेथे कर्तेपणा कसा असेल. मग सृष्टी रचनाची इच्छा कोण ठरतो असा प्रश्न उत्पन्न होतो. बरेच लोक म्हणतात की इच्छा परमेश्वराची असते, पण युक्तीने असे समाधान करताना त्यांच्या हे लक्षातच येत नाही की निर्गुणाला इच्छा कशी असेल. मग प्रश्न असा उत्पन्न होतो, इतक्या विशाल सृष्टीची रचना कोणी केली का आपोआपच हे विश्व उत्पन्न झाले. देवाशिवाय हे कोणी उभारले. देवाशिवाय हे सर्व आपोआप झाले म्हणावे तर मग देवाला स्थानच उरत नाही, म्हणजे देवच नाही असे ठरेल. देव सृष्टी करता असे म्हणावे तर कर्तृत्व सगुणाच्या ठाई संभवते, मग देव निर्गुण आहे या बोलण्याला काही अर्थ जोडत नाही. असा प्रश्न पडतो की देव जर मुळी निर्गुणच आहे तर मग सृष्टीकर्ता कोण आहे. सगुणाशिवाय कर्तृत्व नाही आणि सगुण तर नाशिवंत असते. परत हे सर्व चराचर कसे झाले हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. माया स्वतंत्र आहे, तिने हे केले म्हणावे तरी तेही विपरीत दिसते. मायेला कोणी केले नाही, ती स्वतःच उत्पन्न झाली आणि विस्तार पावली असे म्हटले तर मग देवाला स्थानच राहत नाही. देव स्वतः सिद्ध असून निर्गुण आहे, त्याचा आणि मायेचा संबंधच काय असे म्हणावे तरी ते अद्वैत सिद्धांताच्या विरुद्ध ठरते. सर्व कर्तृत्व जर त्या मायेचे आहे असे म्हटले तर मग असा प्रश्न निर्माण होतो की भक्तांचा उद्धार करणारा देव आहे की नाही. देवाशिवाय या मायेचा नाश कोण करील. माया स्वतंत्र असेल आणि देवच कोणी नसेल तर आम्हा भक्तांचा सांभाळ करायला कोणीच नाही असे होईल. म्हणून माया स्वतंत्र हा विचार टिकू शकत नाही. मायेला निर्माण करणारा एक सर्वेश्वरच आहे. तरी आता तो ईश्वर कसा आहे, माया कशी आहे इत्यादी सर्वांच्या विषयी सविस्तर बोलणे आवश्यक आहे. म्हणून श्रोत्यांनी आता सावध व्हावे व मन एकाग्र करून कथानुसंधान श्रवण करावे. येथे जी शंका निर्माण झाली आहे त्यासंबंधी लोकांचे अनुभव भिन्न आहेत व म्हणून मतेही भिन्न आहेत. म्हणून प्रथम त्यासंबंधी यथानुक्रमे सांगितले जाईल. कुणी एक म्हणतात की देवानेच माया उत्पन्न केली म्हणून तिचा इतका विस्तार झालाय. देवाला जर इच्छाच झाली नसती तर ही माया कुठून आली असती. कोणी म्हणतात की देव तर निर्गुण आहे, मग त्याची इच्छा कोण करणार. माया ही मिथ्याच आहे
म्हणजे केवळ भासरूप आहे, वास्तविक ती उत्पन्न झालेलीच नाही. कोणी म्हणतात की ही प्रत्यक्ष दिसत असून ती नाहीच, असे तुम्ही कसे म्हणता? माया ही अनादी असून ती ईश्वराची शक्ती आहे. कोणी म्हणतात की ही खरी म्हणावी तर स्वरूप ज्ञान होताच ती नष्ट होते, म्हणून ती खऱ्यासारखी दिसत असली तरी ती मिथ्याच आहे. कोणी एक म्हणतात की ती मिथ्याच आहे, तर साधन करण्याची आवश्यकता काय? भगवंताने गीतेत मायेचा त्याग करता यावा म्हणून भक्ती साधना सांगितली आहे. कोणी म्हणतात की अज्ञानरूप संनिपात ज्वरामुळे ती मिथ्या असून तिचे भय वाटते, म्हणून साधनरूप औषध घेतले पाहिजे, पण तरी ती दिसत असली तरी मिथ्याच आहे. असंख्य साधने सांगितले गेले, मायेविषयी नाना मते व्यक्त झाले, त्यामुळे खरे तर मन भांबावून जाते, पण तरी तिचा त्याग काही केल्या निराश करता येत नाही. मग तिला मिथ्या कशी म्हणावी? योगी जन माया मिथ्या असे म्हणतात, वेदशास्त्रे पुराणे ही माया मिथ्या असेच म्हणतात, व ज्ञानी लोकही अध्यात्म निरूपणात अनेक प्रकारे माया मिथ्या असेच प्रतिपादन करतात. याप्रमाणे सर्वांनी तिला मिथ्या ठरवले असले तरी ती लगेच नाहीशी झाली असे तर कुठे ऐकू येत नाही. उलट ते मिथ्या म्हणताच ते येऊन चिकटते असे दिसून येते. ज्याच्या अंतरी ज्ञान नाही आणि ज्याने सज्जन ओळखलेले नाही त्याला मायेचे मिथ्या अस्तित्व खरेच वाटते. ज्याच्या मनात मायेविषयी जसा निश्चय झाला असेल त्याला तसेच फळ मिळते. जो आरशात पाहत असतो त्याला आरशात स्वतःचेच प्रतिबिंब दिसते, म्हणजे तो जसा असतो तसेच हुबेहूब प्रतिबिंब दिसते. माया ही तशीच आहे. कोणी एक म्हणतात की माया कुठली? ती नाहीच मुळी, जे सर्व आहे ते ब्रह्मच आहे. तूप हे छिजलेलं असो वा पातळ असो त्याची एकरूपता मोडत नाही. दुसरे कोणी म्हणतात की हा दृष्टांत योग्य नाही, या दृष्टांताने बोलण्यात संगती राहत नाही, म्हणून हा अयोग्य आहे, कारण स्वरूपाच्या ठिकाणी घट्ट अथवा पातळ हे काही नाही. कोणी म्हणतात की सर्व ब्रह्म आहे, यातील वर्म ज्याला कळत नाही त्याच्या अंतरीचा भ्रम गेले नाही असे जाणा. कोणी म्हणतात देव एकला एक आहे, दुसरी वस्तूच नाही, तेथेही सर्व कुठले आणले? सर्व ब्रह्म म्हणणे हे अपूर्व आणि आश्चर्यकारक वाटते. कोणी म्हणतात की एक ब्रह्म तेवढे खरे, तेथे दुसरे अणुमात्र नाही, म्हणून या प्रकारे स्वाभाविकच सर्व ब्रह्म हे सिद्ध झाले. कोणी असे म्हणतात की एकंदर सर्व मिथ्या जाळून जे उरते ते खरे ब्रह्म होय, आणि या म्हणण्याला शास्त्राधारही देतात. कोणी म्हणतात की सुवर्ण आणि त्याचे अलंकार यात भिन्नपणा नाही, तसे ब्रह्म आणि दृश्य सृष्टीत भिन्नपणा नसतो, म्हणून एक सत्य एक मिथ्या असा काथ्याकोट करणे म्हणजे व्यर्थ शीण होय. आत्मवस्तूला अपूर्ण एकदेशी उपमा कशी देता येईल? ज्याला रंग आहे आकार आहे त्याच्याशी अव्यक्त ब्रह्माची तुलना कशी करता येईल? सुवर्ण हे व्यक्त असून आपल्या दृष्टीस ते दिसू शकते. अलंकार सुवर्णाचा असल्याने तेही सोनेच आहे. मुळात सोने हे जड एकदेशी पीतवर्णाचे आणि व्यक्त आहे. या अपूर्णाचा दृष्टांत परिपूर्ण अव्यक्त परब्रह्मास कसा देता येईल? दृष्टांत नेहमी एकदेशीच असतो, पण परब्रह्माची काही कल्पना यावी म्हणून तो द्यावा लागतो. समुद्र आणि त्याच्या लाटा यात भिन्नत्व कसे असेल? दृष्टांतात उत्तम मध्यम आणि कनिष्ठ असे प्रकार असतात. उत्तम दृष्टांत असेल तर विचार स्पष्टपणे कळतो. या उलट एखाद्या दृष्टांताने झालेले ज्ञान नष्ट होऊन संदेह मात्र वाढतो. कसला समुद्र आणि कसली लाट? अचल अशा परब्रह्मास चलाची उपमा कशी शोभून दिसेल? जादू म्हणजेच मिथ्याभास हा कधीही सत्य माणूस नाही. माया ही केवळ कल्पनाच असते, तिच्यामुळे लोकांना नाना भास दिसतात, नाही तर ब्रह्मच सत्य आहे हे जाणून घ्यावे. या प्रकारे एकमेकात वाद होत राहतात आणि शंका तशीच शिल्लक राहते. या शंकेचे निरसन पुढे केले जाईल हे आता सावध होऊन ऐकावे. माया मिथ्या हे आता कळले, पण ती परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झाली कशी? निर्गुणाने उत्पन्न केली असेही म्हणता येत नाही, कारण ती मुळातच मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काहीच नाही या शब्दाने ती नाहीच असे कळते. मग त्याचे तिला कुणी केले हा प्रश्नच उरत नाही. शिवाय निर्गुणाचे ठाई कर्तृत्व लागणे हेही अघटितच म्हणावे लागेल. करता हाच मुळात अरूप आणि जे केले तेही मिथ्यारूप हे सर्वच विलक्षण आहे. पण तरी श्रोत्यांचा जो आक्षेप आहे तो फेडणे आवश्यक असल्याने त्याचे निरसन करूया असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका निरूपण नाम समास दुसरा समाप्त.
दशक 8 समास 3 सूक्ष्म आशंका. समर्थ म्हणतात की अरे जे झालेच नाही त्या विश्वाबद्दल तू प्रश्न करीत आहेस तर काय सांगावे. तथापि तुझ्या मनातील संशय नष्ट व्हावा म्हणून निरूपण करतो. दोरी असते म्हणून भुजंग भासतो, जळ असते म्हणून तरंगाचा भास होतो, सूर्य आहे म्हणून भोगजळ प्रत्यक्ष वाहताना दिसते, मनातील कल्पनेमुळे स्वप्न दिसते, शिंपला असतो म्हणून रूपे भासते, जल असते म्हणून क्षणभर त्यात बर्फ अथवा गारा दिसून येतात, मातीमुळे भिंत भासते, समुद्रामुळे लहरींचा भास होतो, डोळ्यातील बाहुल्यांमुळे दृश्य दिसू लागते, सोन्यामुळे अलंकार भासतात, तंतूंच्यामुळे वस्त्राचा भास होतो आणि कासवामुळे त्याचे हातपाय हे नवीन निर्माण झाल्यासारखे भासतात. तूप असते तेच घट्ट झाल्यासारखे दिसते, खाडीतील समुद्राच्या पाण्यामुळे मीठ झाल्यासारखे भासते आणि बिंबामुळे प्रतिबिंब बिंबून द्वैत भासते. पृथ्वीतूनच झाड होते, झाडामुळे छायेचा भास होतो, धातू धातू एकरूपच असतात पण त्यांच्या विविध रंगामुळे त्यांना कमी अधिक महत्व दिले जाते. असो, आता हे दृष्टांत देणे पुरे झाले. अद्वैताच्या ठिकाणी द्वैत कसे असणार, पण द्वैताचा आश्रय घेतल्या वाचून अद्वैतासंबंधी बोलताच येत नाही. आपल्याला जे हे विविध भास होत असतात त्यांच्यामुळे दृश्य विश्व हा भास कसा आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. या दृश्य सृष्टीचा शोध घेऊ लागले की अदृश्य अशा आत्मवस्तूची प्राप्ती होते. खरे तर ते अदृश्य आहे त्याला दृश्य वस्तूची उपमा देता येत नाही म्हणून ते खरे तर निरुपमच होय. कल्पनेशिवाय विचार करता येत नाही. दृश्यच नसेल तर त्याबद्दलचा दृष्टांत देता येत नाही आणि मुळात द्वैत नसताना हे द्वैत आले कुठून. खरोखर याचे उत्तर देणे अवघड आहे. भगवंताची करणी फार विचित्र आहे. तिचे वर्णन म्हणजे सहस्त्रमुखी असलेला शेषही करू शकत नाही. त्या भगवंतानेच अनंत ब्रह्मांडाची निर्मिती केली आहे. परमात्मा परमेश्वर जो या सर्व सृष्टीचा करता असून ईश्वर म्हणून ज्यास म्हणतात त्याच्यापासून हा अनंत ब्रह्मांडाचा विस्तार झाला आहे. ज्याची अनंत नामे आहेत, जो अनंत शक्तींना निर्माण करतो तोच मूळ पुरुष म्हणजेच मूळ माया अथवा माया विशिष्ट ईश्वर होय असे चतुर्पुरुषांनी जाणून घ्यावे. मूळ माया म्हणजेच हा मूळ पुरुष असून सर्व कर्तृत्व त्याच्या ठाईच निर्माण झाले आहे. कार्य कारण आणि कर्तृत्व यांचा हेतू मूळ प्रकृतीच आहे. श्री समर्थ म्हणतात की खरे पाहिले तर हे सर्व काही सत्य आहे का, परंतु हे उघड बोलता येत नाही. कारण असे बोलल्यामुळे सर्व साधनांचे खंडन केल्यासारखे होऊन उपायाऐवजी अपायच होईल. देवापासून हे सर्व झाले हे मत सर्वांना मान्य आहे, पण तरी तो देव कोणता हे ओळखता वेळी यायलाच पाहिजे. सिद्धांचे स्वानुभवाने केलेले ब्रह्मनिरूपण साधकांचे अंतःकरण पक्व नसल्याने त्यांना मानवत नाही. अविद्या उपाधियुक्त जो असतो त्याला जीव असे म्हणतात. मायेच्या उपाधीने युक्त असतो तो शिव म्हणून ओळखला जातो आणि मूळ प्रकृतीने युक्त जो असतो त्यालाच परमात्मा म्हटले जाते. म्हणून विश्वामध्ये अनंत शक्तीची धारणा मूळ मायेमुळेच होत असते, पण त्यातील अर्थ फक्त अनुभवी पुरुषच जाणू शकतो. स्फुरणरूप मूळ माया तिलाच मूळ पुरुष, ईश्वर, सर्वेश, जगदीश इत्यादी अनंत नावे दिली जातात. याप्रमाणे हा सर्व मायेचाच विस्तार आहे, पण ही पूर्णपणे मिथ्याच आहे हे जे विधान केले आहे त्यातील सखोल अर्थ एखादाच जाणतो. हे शब्दात न सांगता येण्यासारखे सांगितले जात आहे खरे, पण हे स्वानुभवाने जाणता येते. पण संत समागमाशिवाय हे काही केल्या उमजत नाही. मूळ माया तोच मूळ पुरुष असे सांगितले तरी ते साधकाला पूर्णपणे मान्य होत नाही. त्याला असे वाटते की मग अनंत नामे असलेला जगदीश कोणाला म्हणायचे. परब्रह्म हे नामरूपातीत असते. नामरूपे ही सर्व मायेमुळेच उत्पन्न झाली आहेत, म्हणून अनंत नामे असलेला जगदीश म्हणजेच माया हे म्हणणे योग्यच झाले. येथे श्रोत्याने शंका घेण्यास खरे तर वावच नाही. असो, आता हे सर्व बोलणे राहुले. मागील शंका निराकारी मूळ माया कशी झाली ही तशीच राहिली आहे. त्या शंकेचा निरसन करतात की नजरबंदीचा खेळ करतात त्यावेळी ज्या वस्तू निर्माण करतात त्या सर्व मिथ्याच असतात. तसेच हे दृश्य जग म्हणजे नजरबंदीचा खेळच असून तो कसा खेळला जातो हेच आता स्पष्ट करून दाखवूया. आकाश निश्चल असताना तेथे एकाएकी चंचल वायू उत्पन्न होतो.
तशी निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी अकस्मात स्फुरणरूप मूळ माया उत्पन्न झाली असे जाणावे. वायू निर्माण झाला म्हणून आकाश भंगले गेले हे कधीही सत्य मानता येत नाही. त्यामुळे मूळ माया झाली आणि तरी निर्गुणता तशीच राहिली हे कसे झाले हे वरील दृष्टांताने कळले. त्यामुळे मागील शंका फिटली. वायू ज्याप्रमाणे पूर्वी आकाशात म्हणतात त्याचप्रमाणे मूळ माया आहे असे जाणावे. तिला सत्य म्हणता येत नाही कारण ती पुन्हा परब्रह्मातील नव्हते. वायूचे रूप जसे आहे तशीच मूळ माया आहे असे जाणावे. ती भासते तर खरी पण प्रत्यक्ष तिचे रूप दाखवता येत नाही. वायूला सत्य म्हणायला जावे तर तो दाखवता येत नाही. त्याला पाहायचा प्रयत्न करू लागले तर धूळच दिसते. त्याप्रमाणेच मूळ माया भासते, जाणवते, दिसत नाही. तिच्यातूनच पुढे अविद्या माया विस्तार पावते. वायूच्या योगे ज्याप्रमाणे ढग वगैरे आकाशमार्गाने उडू लागतात असे दिसून येते तसेच मूळ मायेच्या योगाने ही दृश्य सृष्टी दिसू लागते. पूर्वी आकाशात आभाळ नव्हते, नंतर अकस्मात उद्भवले तसे मायेच्या मुळे निश्चल परब्रह्माच्या ठिकाणी जग भासू लागले. गगनात पूर्वीपासून आभाळ नव्हते व नंतरही राहणार नाही म्हणजेच ते नित्य नसल्याने मिथ्या होय. तसेच परब्रह्माच्या ठिकाणी हे दृश्य जग दिसते असे जाणावे. त्या ढगांच्या येण्या जाण्यामुळे आकाशाची गगनाची निश्चयता गेली असे वाटते परंतु तत्वतः ती तशीच असते. त्याप्रमाणे मायेच्या योगाने निर्गुण सगुण झाल्याचे वाटते पण वास्तविक पाहता ते संपूर्ण जसेच्या तसेच असते. ढग आले आणि गेले तरी आकाश जसे पूर्व होते तसेच असते. तसेच निर्गुण ब्रह्म कधी सगुण होत नाही, ते जसेच्या तसेच संपूर्ण असते. दुरून पाहिले की आकाश अगदी डोंगर माथ्याला भिडले असे दिसते पण वास्तविक ते जसेच्या तसेच असते. त्याप्रमाणेच निर्गुण ब्रह्म जसेच्या तसेच असते हे जाणून घ्यावे. वर आकाशाकडे पाहिले की आकाश निळे आहे असे दिसते परंतु तो वास्तविक मिथ्या भासत असतो. आकाशाकडे पाहिले की असे वाटते की त्याने चारी बाजूनी जणू जगाला आवळून धरले, विश्वाला कोंडले असून त्यावर पालथी घातलेल्या आच्छादनासारखे ते भासते पण वास्तविक तो भासत असतो ते जसेच्या तसे मोकळेच असते. दुरून पर्वताकडे पाहिले की ते निळ्या रंगाचे दिसतात पण जवळ गेले की तसे दिसत नाहीत. निळा रंग त्यांना लागलेलाच नसतो. तसेच निर्गुण ब्रह्म मायेपासून अलिप्तच असते हे जाणून घ्यावे. रथ धावत असता त्यात बसणाऱ्या माणसाला पृथ्वी धावते ती चंचल असे वाटते परंतु ती निश्चलच असते. तसे निर्गुण परब्रह्म हे निश्चल असते हे जाणावे. आकाशात चंद्र उगवलेला असताना ढग आले तर त्या ढगांच्यामुळे निशंकपणे असे वाटते की चंद्रच धावतो आहे पण ते दृश्य माईक असते म्हणजे तो केवळ भास असतो. अग्नीच्या झळीने अथवा अग्नीच्या ज्वाळेमुळे अग्नीच्या वरील वातावरण कंपित झाल्यासारखे वाटते पण वास्तविक ते जसेच्या तसे निश्चलच असते. तसेच ब्रह्मस्वरूप हे सर्वत्र कोंगाटलेले असताना निश्चल असताना ते सगुण झाले आहे असे कल्पनेला वाटते पण ते वाटणे मिथ्या होय. नजरबंदीच्या खेळाप्रमाणे माया ही चंचल आहे. नजरबंदीच्या खेळात जसे क्षणोक्षणी बदल होताना दिसतात तसे पण तो भास असतो तशी वस्तू म्हणजे परब्रह्म हे शाश्वत आणि निश्चल असून जसेच्या तसे असते. त्यात कधी बदल परिवर्तन होत नाही. तसेच परब्रह्म निरवयव असून मायेमुळे सावयव भासते. जे नाही ते दाखवणे हा तर मायेचा स्वभावच आहे म्हणून ती मिथ्या होय. वास्तविक मायेला अस्तित्वच नाही तरी ती खऱ्यासारखी भासते. आकाशात ढग येतात आणि जातात त्याप्रमाणे ती उत्पन्न होते आणि नाश पावते. याप्रमाणे माया उत्पन्न झाली. परब्रह्म वस्तू जशीच्या तशी निर्गुणच संतलेली आहे. बहुश्याम असे जे स्फुरण तीच माया होय. सर्व दृश्य विश्व हे गुणमय मायेचे लक्षण आहे. निर्गुणाच्या ठिकाणी काहीच घडत नाही पण ब्रह्माच्या स्वस्वरूपाच्या आधारावर ती उद्भव व लयरूपी घडामोड होत असते. दृष्टी भांबावली म्हणजे आकाशात ढगांचे खरे नसलेले आकार सेना वगैरे भासू लागतात पण ते मिथ्याच असतात. पाल्हाळ्याहून तत्वांचे वर्णन न करताच मिथ्या मायेच्या उद्भवाचा खेळ कसा चालतो ते सर्व सांगितले आहे. मूळ मायेतच तत्वे आहेत. प्रथमचे चंचलत्व हा ओंकार आहे. यातील अर्थ अथवा अभिप्राय चतुर सावध ज्ञानी लोक जाणतात. मूळ मायेची जी हालचाल तेच वायूचे लक्षण होय.
प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपात असलेले तत्वच जडत्व पावतात, म्हणजे स्थूल रूपात प्रगट होतात. अशी ही पंचमहाभूते प्रथम अव्यक्त दशेत असतात. सृष्टीची रचना होते त्यावेळी ते व्यक्त होतात. पाचभौतिक दृश्य सृष्टी हे मूळ मायेचे लक्षण आहे. सूक्ष्म दृष्टीने त्याची ओळख करून घ्यावी. आकाशात जसा वायूच्या हालचालीशिवाय आवाज होत नाही, त्याचप्रमाणे निश्चल स्वरूपात या चंचलत्वाशिवाय इच्छा स्फूर्ती होणे शक्य नाही. ती इच्छाशक्ती म्हणजेच तेज हे तत्व होय. मृदूपण हे जलतत्व असून जडत्व हे पृथ्वी तत्व आहे. याप्रमाणे सर्व पंचमहाभूतेही मूळ माया जाणावी, अथवा त्याप्रमाणे मूळ माया ही पाचभौतिक आहे. पण एका पंचमहाभूतांच्या पोटात पंचमहाभूतांचे अस्तित्व असते. सूक्ष्म दृष्टीने विचार केला की ते सर्व कळते. पुढे ती व्यक्त झाली, स्थूल रूपात प्रगटली तरी एकमेकात कालवलेली असतात. त्यांचे मिश्रण झालेले असते. या प्रकारे पंचमहाभूतांच्या रूपाने माया विस्तार पावली. मूळ मायेची सर्वप्रथमची अव्यक्त स्थिती असो, किंवा सर्व भूमंडळात विस्तार पावलेले अविद्या असो, किंवा स्वर्ग मृत्यू पाताळ हे तिन्ही लोक असो, सर्वत्र या पंचमहाभूतांचाच विस्तार आहे हे दिसून येते. हे रामा, स्वर्ग मृत्यू पाताळ किंवा जे थोडे सचराचर आहे ते सर्व पंचमहाभूतांनी भरलेले आहे. याशिवाय सहावे असे काही नाही. आदि अंती परब्रह्म स्वरूप हेच सत्य आहे. मध्ये पंचमहाभूते कार्यान्वित होतात. मूळ माया ही पाचभौतिकच आहे हे श्रोत्याने जाणून घ्यावे. येथे शंका उत्पन्न झाली, ती सावध होऊ नये का? एका तमोगुणापासून पंचमहाभूते झाली असे म्हणतात. मूळ माया तर गुणावेगळी, गुणातीत आहे, मग त्याचे पंचमहाभूते कसे होतील? अशी शंका मागून श्रोत्याने घेतली. असा आक्षेप घेऊन श्रोत्याने संशय व्यक्त केला आहे. याचे उत्तर पुढील समासात दिले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म आशंका नाम समास 3.